राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहे. प्रचार देखील नगरपालिका आणि नगरपंचायतीची सुरुवात झालेली आहे. खरं तर माझ्यासोबत ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे आहे. त्यांची या निवडणुकीमध्ये भूमिका होती की सगळ्या पक्षानं मूळ ओबीसींना संधी दिली पाहिजे, मूळ ओबीसींना तिकीट दिलं पाहिजे. तर असं झालंय का? सगळ्या पक्षांनी ओबीसी राखीव जागेवर मूळ ओबीसीला तिकीट दिलंय की नव्या ओबीसींना तिकीट दिलंय? या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत. आबा, खरं तर ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा तुमची स्पष्ट भूमिका होती की भाजप सहित सगळ्या पक्षानं ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसींना तिकीट दिलं पाहिजे, असं होताना दिसतंय का राज्यामध्ये? बऱ्याच ठिकाणी त्यांनी भाजपनं तर खरं तर भाजपच्या बऱ्याचशा ठिकाणी नगरपालिकेच्या ठिकाणी मूळ ओबीसींना सोडता नवीन ओबीसींना आता बोगस कुणबी प्रमाणपत्र आधारे जे कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी झालेत ह्या लोकांना म्हणजे उमेदवारी देण्याचं काम केलंय. आणि खरं तर आमचा त्याला विरोध आहे. आम्ही आज सुद्धा सांगतो किंवा ज्या ठिकाणी उदाहरणार्थ एखाद्या नगरपालिकेमध्ये एका जरी उमेदवाराला तुम्ही चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिलं तर त्या ठिकाणी त्या पक्षाला मूळ ओबीसीनं बायकॉट केलं पाहिजे. आणि ओबीसीनं ठरवलं तर काही अवघड नाही. ओबीसीनं चांगल्याना घराचा रस्ता दाखवलेला आहे. राजेश टोपे सारख्या पाच वेळा विधानसभेचे सभागृहात जाणाऱ्या माणूस, 17-18 वर्षे मंत्री राहणाऱ्या माणसाला 3 साखर कारखाने, शिक्षण संस्था, खूप मोठा प्रचंड मोठा असणाऱ्या माणसाला सुद्धा ओबीसीनं ठरवलं आणि त्याला घराचा रस्ता दाखवला. त्यामुळे आमचं मूळ ओबीसींना सांगणं की ज्या पक्षानं ओबीसींना फसवण्याचं काम केलं, ओबीसींची राजकीय हत्या केली, त्या पक्षांना आपण घराचा रस्ता दाखवला पाहिजे. आपल्या भागात जिथं कोणी आपले फसवणूक करत असेल तिथं आपण त्याला हात दाखवला पाहिजे. कारण जर भाजप आमचा ओबीसी आमचा डीएनए म्हणतोय, आता बऱ्याच ठिकाणी भाजप असेल, शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा मूळ ओबीसींना तिकीट द्यायचे, पण शरद पवार साहेबांच्या सुद्धा पक्षामध्ये काही ठिकाणी त्यांच्या नेत्यांनी, स्थानिक नेत्यांनी ओबीसींना डावलून तिथं डुप्लिकेट ओबीसींना तिकीट देण्याचं काम केलेलं आहे. तशा ठिकाणी सुद्धा तिथं त्यांना बायकॉट केलं पाहिजे. आणि विशेषतः भाजपनं अंबडमध्ये काहीतरी 4 नंबरच्या वार्डामध्ये मूळ ओबीसींना डावलून तिथं मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र काढणाऱ्या माणसाला तिथं उमेदवारी दिलेली आहे. मग मराठा समाजाला अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व करवायला संधी असताना ओबीसींना कुठेतरी राखीव जागा मिळाली, त्या ठिकाणी जर भाजपनं उमेदवारी दिली असेल तेथील आमदार नारायण कुचेत आणि या भागाचे जिल्हा प्रमुख सुद्धा जिल्हा अध्यक्ष भाजपचे ते आहेत, मी नक्कीच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांची तक्रार करणारच आहे. कारण की त्यांना जर एका ओबीसींच्या गरीब कार्यकर्त्यांनी त्या गोष्टीचा जाब विचारला तर त्याच्यावरच आले राहावी. आणि दादागिरीची भाषा हे चालणार नाही. नक्कीच 2029ला याचे परिणाम, ज्या पक्षाने आमच्या ओबीसीच्या विरोधात तुम्ही षडयंत्र केलं, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, त्याला 2029ला नक्कीच आम्ही घराचा रस्ता दाखवू. आणि आम्ही ते दाखवून दिलंय. घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपे आहेत, इकडे अचलपूरमध्ये बच्चू कडू आहेत, गेवराईमध्ये लक्ष्मण पवार आहेत. हे लोकांनी टार्गेट केलं ओबीसींना, त्यांना घरी जावं लागलं. आणि आता नारायण कुचे जर ओबीसींच्या नादी लागत असेल, ओबीसींच्या मतावर निवडून येत असेल, यांना सुद्धा एक दिवस घरी जावंच लागणार आहे. त्यामुळे नारायण कुचेने अशी डुप्लिकेट कामं करू नयेत. नारायण कुचेंनी मूळ ओबीसींना न्याय देण्याचं काम करावं. अन्यथा ओबीसी समाज हे कधी बी विसरणार नाही आणि जशाल तसं उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाली त्यानंतर तुमच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनीच ही मागणी केली होती. मग तुमच्या मागणीचा विचार होत नाही का पक्षाकडनं? ओबीसींना संधी द्या अशी तुमची मागणी होती, तरी देखील अनेक ठिकाणी सगळ्याच पक्षाकडनं न ओबीसींना उमेदवार देताना पाहायला मिळतं. काय होतंय, वरिष्ठांनी सूचना देऊन सुद्धा जर खाली समजा नारायण कुचे सारखे असतील, भोकरदन मध्ये सुद्धा असं काही ओबीसींच्या मूळ ओबीसी जागेवर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी तिकीट दिलेत. मग जर वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल तर वरिष्ठांनी ह्या लोकांचा समाचार घेतला पाहिजे, या लोकांवर कारवाई केल्या पाहिजे. नाहीतर मग तो पक्षाला त्याचा परिणाम येणाऱ्या काळात भोगावा लागणार आहे. आणि आम्ही सोडणार नाहीत. आम्ही कुण्या पक्षाचे दबलेले नाहीत. आम्ही काही कुण्या पक्षाचे सदस्य नाहीत. आमचं काम आहे, आम्ही ओबीसीवर जिथं अन्याय होईल तिथं आम्ही बोलण्याचं काम करू. आणि आज यांना आज वाटत असेल की आज नगरपालिका निघून जात्याला आपण नंतर बघू, परंतु ते आम्ही नंतर सुद्धा आम्ही हे आठवणी ठेवू. आणि येणाऱ्या काळात आम्ही हा कार्यक्रम केल्याशिवाय, ज्या लोकांनी ओबीसीला टार्गेट केलं त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पुढची भूमिका काय तुमची मग आता? नक्कीच आम्ही ओबीसींना आज सुद्धा सांगतो, यापूर्वी सुद्धा सांगितलंय की ओबीसींना मूळ ओबीसींना मतदान करायचंय. आणि ज्या ठिकाणी एखाद्या पक्षाने, मग तो कुठला पक्ष असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कुठला पक्ष असेल, त्यांनी मूळ ओबीसीला डावलून जर तुम्ही डुप्लिकेट ओबीसीला तिकीट दिले ना, त्या ठिकाणी एखाद्या नगरपालिकेत एक जरी तिकीट दिलं असेल तर त्या पक्षाला पूर्ण म्हणजे नगरसेवकाच्या जागेवर आपण विरोध केला पाहिजे आणि त्या पक्षाला आपण बायकॉट केलं पाहिजे. तरच हा पक्षांना येणाऱ्या काळात विचार करतील आणि ओबीसीच्या बाजूने उभा राहतील. बरं आबा, दुसरा प्रश्न असा आहे की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले. त्यानंतर
धनंजय मुंडे यांना चौकशीला बोलवलं नाही, अटक केली नाही, म्हणून त्यांनी त्यांचं असणारं पोलीस संरक्षण नाकारण्याचं पत्र पोलिसांना दिलेलं आहे. तुमची एक आंदोलक म्हणून काय भूमिका? खरं तर मनोज जरांगे यांना संरक्षणाची गरजच काय? ज्या माणसाच्या आजूबाजूला वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमीन हडप करणारे, विना परवाना शेकडो रिव्हॉल्वर साचणारे, सोबत त्यांच्या आसपास सगळे बगल बच्चे तसेच त्यांचे शेकडो लोक तसे गुंड प्रवृत्ती त्यांच्याकडे असताना त्याला पोलीस प्रोटेक्शनची काय गरज आहे? फक्त काय चर्चेत. आणि खरं तर जरांगीच्या आसपास कोणी राहिलेलं नाही. जरांगे हे एक दिवस मी अनेक वेळा सांगतो, तुम्हाला सुद्धा त्याचा येणाऱ्या काळात अनुभव. जरांगेचं नामोनिशान संपलेलं आहे, कारण की जरांगीने जाती जातीत भांडणं लावलेत. एका ताटात खाणारे मराठा ओबीसी ह्या लोकांमध्ये विनाकारण विष पेरण्याचं काम केलंय. त्याच्यातून फक्त जाती द्वेषातून आता राजकारणाच्या पोटी एकमेकाची ईर्ष्या निर्माण झाली आणि त्याचं जरांगीलाच जातं सगळ्या गोष्टी. आणि जरांगीचं हे चुकीचं कृत्य जरांगीलाच भोगावं लागणार आहे. आणि जरांगी विनाकारण कुठेतरी प्रसिद्धीच्याच होतात. आता खरं तर त्यांना सुपारी कोण द्यायला त्या जरांगीची? परंतु धनंजय मुंडेवर जर आरोप केला की बातमी मोठी होती, टीआरपी होती, मग पुन्हा प्रसार माध्यमांना जरांगेकडे जावं लागतं, लाईव्ह घ्यावं लागतं, बातम्या घ्याव्या लागतात, वन टू वन करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे जरांगे चर्चेत पुन्हा येण्यासाठी हे सगळं केलेलं षडयंत्र. नाही तर जरांगीला कोण मारणार आहे? काय जरांगीला मारून काय भेटणार आहे कोणाला? जरांगी हा एक त्याच्या ठिकाणी ते त्यांचं आंदोलन करतात, आम्ही आमच्या ठिकाणी आंदोलन करतात, परंतु आमच्यासारख्याला आंदोलकाला मारून कोणाला काय भेटणार आहे? जरांगीला मारल्याने काय एखाद्याला काय मोठं काय भेटणार आहे का? काही नाही, फक्त स्वतःच्या परिस्थिती आरोप करायचे. आता माझी गाडी जाळी, मग तसं जर म्हटलं तर मग माझी गाडी जाळी जरांगीचा अतिशय जवळचा माणूस आहे, मग जरांगीची त्याच्यात नार्को टेस्ट केली पाहिजे ना, त्या आरोपीची नार्को टेस्ट केली पाहिजे. कारण की आरोपी सांगा ना खुदच नार्को टेस्ट केल्यावर की जरांगीने जाळाची सांगितली म्हणून, किंवा जरांगीची नार्को टेस्ट जरांगी सांगा मी सांगितली म्हणून, आणि ते सत्य आहे. मग मी तेच म्हणाल, पण राज्य सरकारने अगोदर धनंजय मुंडेची नार्को टेस्टच्या मागणी ऐवजी जरांगीची अगोदर करावी, कारण की गाडी अगोदर जाळली आणि मग नंतर बघा धनंजय मुंडेची जरांगीची करायची. परंतु माझ्या गाडी जाळण्याच्या प्रकरणात जरांगे आणि त्या आरोपीची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. त्याबद्दल दुसरा प्रश्न आहे, पंकजा मुंडे यांचे पीए गरजे म्हणून त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आणि यावरून अंजली दमानी जे आहेत ते पंकजा मुंडेवर आरोप करतात. हे बघा, अंजली दमानिया खरं तर त्यांना पाकिट दिलं असेल कोणी, आणि विशेषतः त्या मुंडे म्हटलं की पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, यांच्यावर आरोप करण्यासाठी अगदी उतावीळ असतात. आणि खरं तर हे बघा, कोण पंकजाताईंचा पी आय अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली, तो कौटुंबिक वाद आहे, कुटुंबातील कलह आहे, आणि कुटुंबातील कलहातून त्या मुलीनं त्या ताईनं आत्महत्या करायला नव्हती पाहिजे. खरं तर त्या ताईनं किंवा त्या ताईच्या आई वडिलांना त्या ताईने सांगितलं होतं की नाही ते आपल्याला माहित नाही, परंतु सांगितलं असतं तर ते त्यांनी तक्रार आदरणीय पंकजाताईकडे करायला पाहिजे होती. पोलीस प्रशासन आहे, पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली असेल. पीए काय मंत्री असू द्या ना, मंत्र्यांच्या सुनांनी आरोप केले तर त्याची चौकशी होती, मंत्र्याच्या बायकोना तक्रार केली तर त्याची चौकशी होती. कारण की आणि प्रसार माध्यम आहे, तुम्ही प्रसार माध्यमापाशी येऊन भूमिका मांडायला पाहिजे होती, मला त्रास होतोय. परंतु त्या ताईनं म्हणजे खरं तर म्हणजे आत्महत्या करायला होती पाहिजे, पण त्या ताईने खरं तरी गडबड केली. हे चुकीचं कृत्य म्हणजे ताईनं आत्महत्या करणं. त्या ताई सुशिक्षित होत्या, त्या ताईनं खरं तर त्यांना त्रास होता ना, तर त्यांनी प्रसार माध्यमांना पोलीस प्रशासनाला येऊन सांगायला पाहिजे होतं. पालकमंत्री म्हणजे त्या ज्यांच्याकडे त्यांचे मिस्टर काम करतायत पंकजाताईकडे, त्या ताईकडे जाऊन त्यांनी एकदा दाद मागून पाहायला पाहिजे. आणि नाही झाल्याच्या नंतर मग पाहिजे आई. परंतु काय होतं, दमानिया फक्त मुंडेंच्या उडं काहीतरी टीआरपी मिळण्यासाठी मुंडेंचं नाव आलं की मग हे होतं. आणि पंकजा मुंडेवर त्यांनी जे आरोप केलेत, तर पंकजा मुंडेंनी काय त्यांच्या घरी जाऊन पाहिलं का? त्या ताईनं सांगितलं असतं तर त्या बोलल्या असत्या. परंतु उगाच विनाकारण त्या पंकजा मुंडेचं नाव घेऊन याच्या टीआरपी मिळवण्यासाठी त्यांना याला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. अनंत गर्जे त्याच्यामध्ये दोषी असतील, त्यांचे कुटुंबीय जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई तपास यंत्रणेचं ते काम आहे, आणि तपास यंत्रणा नक्कीच तपास यंत्रणेने योग्य काम केलं पाहिजे. परंतु पंकजाताईला दमानी यांनी याच्यात गोवणं म्हणजे तो केविलवाना प्रयत्न प्रसिद्धी मिळवण्यासाठी. आणि माझा दमानी यांना प्रश्न आहे, डॉक्टर संपदा मुंडेच्या प्रकरणात कुठं गायब होत्या या? त्यावेळेस कुठं तोंड लपून बसल्या होत्या? त्यावेळेस मग निंबाळकरांकडून यांनी पाकिट घेतलं होतं का शांत बसायचं? संपदा मुंडेंची सुद्धा हत्या झालेली आहे, आणि म्हणतात ना आत्महत्या नाही ती हत्या आहे. मग त्यावेळेस अंजलीताई दमानिया स्वतःला स्वयंघोषित समाजसेविका म्हणून घेतात, महिलांना न्याय देणाऱ्या त्या खूप न्यायदात्या म्हणून घेतात. मग त्यावेळेस त्या कुठं लपून बसल्या होत्या? त्यांनी ते बोललं पाहिजे. आणि उग विनाकारण कुठेतरी मुंडेंचं नाव आलं, भुजबळांचं नाव आलं, किंवा एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव आलं की लगेच प्रसिद्धी. कारण की पाकिट मोठं भेटतं, पाकिट मोठं भेटण्यासाठी त्या अर्धी उतावीळ असतात, आणि त्यातूनच ह्या त्यांनी कुठेतरी आरोप केलेला आहे. त्यांनी नक्की
न्याय मागितला पाहिजे, परंतु विनाकारण दुसऱ्यावर आरोप करून काय होणार आहे त्यामध्ये? म्हणजे मुंडे असतील, भुजबळ असतील यांच्यावर आरोप करण्यासाठी पाकिट मिळतं अंजली दमन यांना. कोण देतं पाकिट, काय माहिती तुमची? यामध्ये प्रस्थापित आपल्याला मंत्री असतील, याच्यामध्ये सगळी यंत्रणा आहे की ओबीसी नेत्यांना टार्गेट करून संपवण्याचं, किंवा एखादा कुठल्या बी मराठा समाजातला बी एखादा मंत्री जर लवकर मोठा होत असेल आणि त्याचा टीआरपी चांगला वाढत असेल तर त्याला संपवण्यासाठी खूप मोठ्या यंत्रणा आहेत, सूक्ष्म यंत्रणा आहेत. त्या यंत्रणा माध्यमाने शोधल्या पाहिजे. सगळ्या माध्यमाला माहिती आहे की एखादा लय बोलायला लागलं की त्याची चौकशी लागते. एखादा मंत्री जरी मंत्रिमंडळात असला आणि त्याचं काही जरी त्याची हवा वाढत गेली की त्याला टार्गेट केलं जातं, त्याची काहीतरी एखाद्या चौकशी लागते आणि मग तिकूनच त्याला ह्या पाकिटं मिळल्या जातात, त्यांना आदेश येतात आणि यांच्यावर बोलायचं, यांचं टार्गेट, याला टार्गेट करा. आणि एखाद्याला वाचवायचं असेल तर यांच्या बाबतीत अजिबात बोलू नका, मग त्यावेळी त्या गायब राहतात, अजिबात कॅमेऱ्यासमोर येणार नाहीत. तेच प्रकरणात संपदा मुंडेला प्रकरणामध्ये कोणाला वाचवायचं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्या प्रकरणात त्या गायब होत्या, आजपर्यंत आल्या नाही. परंतु आज कशा योग्य वेळी, म्हणजे आज ते इतक्या अतिवेळपणे गडबडीने आल्या आणि पंकजा मुंडेचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नक्कीच हे होते ओबीसी नेते नवनाथ वाघमारे. अंजली दमन या पाकिट मिळाल्यानंतरच आरोप करतात असं त्यांनी आरोप केलेला. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसींना डावलून जर नव्या ओबीसीला उमेदवारी दिली तर त्या पक्षाकडे आम्ही 2029च्या निवडणुकीमध्ये पाहू, असा थेट इशारा देखील त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांना दिलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.